तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्त्याला बसलेले असतात. पण अस्मिता मात्र काही नाश्ता खायला तयार नसते. पूर्णाजी म्हणते, "अगं असं कसं करून चालेल? बाळाच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं ना." सायली म्हणते, "अहो आज तुम्ही घरीच थांबा. इन्स्पेक्टर सावंतनं सांगा की सुमन काकूंबद्दल काही कळलं तर आपल्याला कळवायला." अर्जुन म्हणतो, "हे मी आधीच त्यांना सांगितले. केसबद्दल थोडं डिस्कशन करायचं आहे, पण ते नंतर करेनच मी." तेवढ्यात त्याला फोन येतो. तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, "ऐक मी सांगतो ते सगळं." चैतन्य म्हणतो, "अरे बाकी सगळं सोड, हे ऐक. मी आता महिपत शिकरेला बघितले." अर्जुन म्हणतो, "काय? कुठे?" मग चैतन्य सगळा घडलेला प्रकार त्याला सांगतो. अर्जुन म्हणतो, "मला आता निघायला हवं." कल्पना म्हणते, "अरे काय झालं?" अर्जुन म्हणतो, "महिपत सापडलाय." सायली म्हणते, "म्हणजे तो पनवेलमध्ये आहे?" पूर्णाजी म्हणते, "अरे काळजी घ्या." अर्जुन म्हणतो, "आज काही झालं तरी महिपतला मी पकडूनच राहणार." तन्वी हे बाजूला बसून सगळं ऐकत असते. ती पण एकदम पॅनिक करायला लागते. लगेच ती नागराजला फोन करते. तन्वी म्हणते, "कसल्या झोपा काढताय घरी बसून, बिझी आहात म्हणे. महिपत तुमच्या नाकाखालून पळून गेला आणि तुम्हाला कळलं पण नाही." नागराज म्हणतो, "कसला महिपत पळायलाय? चुप, काय पण बोलू नकोस." नागराज म्हणतो, "हे कसं शक्य आहे? मी त्याच्या पायऱ्यावर माणसं ठेवली आहेत." तन्वी म्हणते, "ती माणसं कोणाची आहेत? महिपतचीच ना? मग त्यानंच फूस लावून तो गेला असणार ना?" नागराज फोन ठेवतो आणि थरथरत त्या माणसांनाच फोन करतो, ज्यांना महिपतला डांबून ठेवलेलं असतं. नागराज म्हणतो, "काय रे, सगळं ठीक आहे ना तिकडे? पारा देताय ना तुम्ही?" पण महिपतनेच फोन उचललेला असतो. महिपत म्हणतो, "नागराज वळवळ करायला लागला, पण हा नागोबा बिनविषारी आहे." "नागोबा कसला? गांडूळच येतो." महिपत म्हणतो, "नाग्या काय म्हणाला होतास? नखं नसलेला वाघ." "अरे पण आता वाघ सुटलाय आणि त्याची नखं पण परत आली आहेत. आता काय करणार आहेस?" नागराज म्हणतो, "महिपत तू चुकीचं समजतोयस. मी जे काय केलं ते आपल्यासाठी केलं. तू राग मानून घेऊ नकोस." तन्वी नागराजला भेटायला येते. तन्वी म्हणते, "खरोखर पळून गेलाय?" नागराज म्हणतो, "आता तू सांगितलंस ना मला, मग खरोखर पळून गेलाय." तन्वी म्हणते, "मला बारीकशी आशा होती की चैतन्याचा गैरसमज झाला असेल, पण ते पण नाही. तुम्ही तुमचं कोणतंही काम धड करू शकत नाहीत." नागराज म्हणतो, "आता भांडत बसूया नको. आता काय करायचं ते बघूया, नाही तर तो कोतळा काढेल आपला." अर्जुन चैतन्याला विचारतो, "तू इन्स्पेक्टर सावंतनं फोन केलायस ना?" चैतन्य म्हणतो, "हो मी केलाय." आणि त्यांनी लगेच ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. अर्जुन म्हणतो, "आज महिपत सुटणार नाही." सुभेदार घरात सगळे टेन्शनमध्ये असतात. कल्पना बघून बघून घेते आणि नंतर प्रतिमाला फोन करते. प्रतिमा स्पीकरवर फोन टाकते रविराजसोबत. कल्पना सगळा घडलेला प्रकार सांगते. रविराज म्हणतो, "ठीक आहे, आम्ही येतो, तू काळजी करू नकोस." इकडे महिपतच्या घराजवळ पोलिसांचा पहारा असतो. अर्जुन आणि चैतन्य देखील तिकडे आलेले असतात. महिपत दुरून हे सगळं बघत असतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतशी बोलतो, "तो इतके दिवस गायब होता, आज अचानक कसा काय दिसला? आणि तो सुद्धा भर दिवसात चैतन्याला पब्लिक प्लेसमध्ये कसा काय दिसेल?" चैतन्य म्हणतो, "कदाचित तो इतके दिवस लपून कंटाळला असणार. पण मग अचानक आत्ता कसा दिसला तो? आणि आता गायब कसा झाला?" इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "कदाचित पोलिसांना बघून तो घाबरला असणार. पण मग आता तो कुठे लपला असेल?" अर्जुन नंतर विचार करतो आणि म्हणतो, "तो कोणाच्या तरी घरात लपला असणार. एक काम करूया, आजूबाजूला सगळ्यांची जी घरं आहेत तिकडे चौकशी करूया." महिपत एका घरात घुसतो चाळीमध्ये. ते लोक घरचे सगळे म्हणतात, "ओ कोण तुम्ही? कसे कसे घुसलात?" महिपत पटकन गन काढतो आणि सांगतो की जिवंत राहायचं असेल तर तोंड बंद ठेवा. इकडे रविराज कल्पनाला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, जर असंच काही वेळ आली तर मीच जाईन तिकडे. अर्जुनला मुळात जायची गरजच नव्हती, कल्पना म्हणते. इकडे अर्जुन आणि चैतन्य प्रत्येक घरात जाऊन महिपतचा फोटो दाखवून चौकशी करत असतात. शेवटी ते त्या घरामध्ये येतात जिथे महिपत लपलेला असतो. अर्जुन त्या घराचा दरवाजा ठोठावतो. महिपत त्या घरातल्या मुलाला सांगतो की तू असं बाहेर जाऊन सांगायचं मी एकटाच घरी आहे आणि अभ्यास करत बसलोय. तो मुलगा बाहेर जातो आणि खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, "घरात कोणी नाही आहे, मी एकटाच आहे, आई बाबा बाहेर गेले, तुम्ही जा." पण तेवढ्यात अर्जुनला त्याच्या आईची साडी दिसते आणि हालचाल झाल्यासारखी वाटते. तो दरवाजा लावून घेतो पटकन. अर्जुन चैतन्याला म्हणतो, "तुला काहीतरी गडबड वाटते का?" चैतन्य म्हणतो, "हो, असं वाटतंय तो खोटं बोलतोय." अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करतो आणि म्हणतो, "आम्हाला महिपत चिकरे सापडलाय, ह्याच घरात आहे, तुम्ही पुढच्या गल्लीत या."
मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात अर्जुन महिपतला शेवटी भेटतोच आणि त्यांची फार मारामारी होते. अर्जुनला फार दुखापत होते. तेवढ्यात चैतन्य आणि पोलीस येतात तिकडे. अर्जुन महिपतला पकडतोच. अर्जुन नंतर घरी पोचतो कारण महिपतला यशस्वीरित्या पकडलेलं असतं. अर्जुन आता म्हणतो की आता आपल्याला कळेल की प्रतिमा आत्या आणि सिनियरच्या ॲक्सिडेंटच्या मागे मास्टर माइंड कोण होता. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.